आठवलं दोरी आणि सायकल जागोसाठी जाऊया ना। आज संध्याकाळी डॉक्टर येणार आहेत ना, ते येऊन तुला तपासून गेले की मग जाऊया। कुठे गेलाय? मला कळलं ना की तुला कळवेल। हे माझंही घर आहे, मी सुधाकर काकांकडे राहते, याचा अर्थ असा नाही की हे माझं घर नाहीये, हे माझ्या पप्पांचं घर आहे। मला खरंच तुम्हाला सगळ्यांना सोडून जावं लागेल का ग? अगं हो, तशी रीतच आहे बाळा। आई आज मला खूप लहान व्हावंसं वाटतंय ग, मला तुझ्या कुशीत शिरून गप्प पडून राहावंसं वाटतंय। बाबा मला माफ करा, माझ्यामुळे तुमची खूप बदनामी झाली आहे बाबा। अरे चुका होतात माणसाच्या हातनं सागर, ज्याच्या हातून चुका होत नाही तो माणूसच कसला? हा या करिअरच्या मागे लागलो आणि मी कुठे निघून गेलो माझं मलाच कळलं नाही। आणि जेव्हा लक्षात आलं बाबा, तेव्हा खूप दूर निघून गेलो होतो मी। तिथे फक्त अंधार होता, बदनामीचा अंधार। त्यापुढे मला काहीच दिसत नव्हतं आणि तो अंधार काळा कुट्ट अंधार होता। या इंडस्ट्रीतल्या लोकांची मनही तशीच आहेत, काळी कुट्ट। स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या भावनांशी खेळणारी। लोकांच्या भावनांना कवडी मोल समजणारी। स्वतःच्या स्वार्थाकरता ते तर लोकांचा उपयोग करून घेतात आणि मग उपयोग झाला की एखाद्या कचऱ्याच्या कुंडीत फेकून देतात। असे आहेत इथले लोक बाबा। सागर तू चुकीचं बोलतोयस असं वाटतंय मला। म्हणजे असतील काही लोक, असतील तू म्हणतोस तसे वाईट, पण सगळेच नसतील। बरेच लोक असे असतील की जे केवळ स्वार्थापोटी नाही तर कलेवरच्या प्रेमापोटी तुझ्या या इंडस्ट्रीत आलेले असतील। गायन, संगीत, नाट्य हेच त्यांचं जीवन असेल। सगळेच लोक तसे नसतात तू म्हणतोस तसे। तुझा संबंध चुकीच्या लोकांशी आला, तुला चुकीचा ग्रुप भेटला, याचा अर्थ बाकीचे सगळेच लोक वाईट ठरत नाहीत रे। अरे असे नासके आंबे असतातच सागर, पण अशा एखाद्या नासक्या आंब्यासाठी आपण संपूर्ण आमराईला दोष देतो का? आपण एक काम करायचं, आपण फक्त चांगला आंबा निवडायचा, त्याची चव पाहायची आणि मगच त्याचा आस्वाद घ्यायचा। अरे असं केलं ना की जीवनात गोडी येते, बघशील तू। कळतंय ना तुला मला काय म्हणायचंय ते? हो बाबा, आलं माझ्या लक्षात। तुमची ही गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवी। आणि करायचं रे, काय तू म्हणतोस ना ते करिअर का काय, ते करायचं मस्तपैकी मन लावून काम करायचं, मग यश मिळाल्याशिवाय राहत नाही। थँक्स थँक्स बाबा। हे काय तर नवीन थँक्स?
तुझ्या त्या इंडस्ट्रीमध्ये म्हणत असतील थँक्स वगैरे, पण आमच्याकडे बाबांना थँक्स म्हणण्याची पद्धत नाही बरं का. बर चल, आपण जरा बागेत फिरून येऊ, म्हणजे तुझा मूड चेंज होईल. कम ऑन, चल. आपण सांगितलं तसंच होणार. येस शुअर. मी नंतर फोन करते. हो ठेव. करते मुलींना. मी जरा बाहेर जाऊन येतोय, यायला उशीर होईल मला. पण का सांगतोय हे, कोणाला सांगतोय? यायला उशीर झाला काय किंवा लवकर आलो काय, तुला काय फरक पडणार आहे म्हणा. एक मिनिट. काय तुम्ही मोनिकाच्या लग्नाबद्दल काय ठरवले शेवटी? ते ठरवायचं काय? हो तुम्ही आपल्या मोनिकाचे लग्न त्या मंजित बरोबर. ए प्राची, हा विषय आधी झालेला आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून हा विषय आता संपलेला आहे. त्यामुळे आता यावर अधिक चर्चा नको. ओके. हे बघा, मोनिकाचं लग्न त्या फालतू मंजित बरोबर मी होऊ देणार नाहीये. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? अरे काय करणार आहेस तू? मी तुम्हाला एवढंच सांगते की मी हे लग्न होऊ देणार नाही. कळलं? हे बघ प्राची, हा विषय फक्त माझा आणि माझ्या मुलीचा आहे. यात तू नाक खोपसायची गरज नाहीये. आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. समजलं? अहो असं कसं बोलू शकता तुम्ही? हो मी सुद्धा मोनिकाची आई आहे. हो माझ्या मुलीची काळजी मला नसणार का? अहो त्या फालतू मंजित बरोबर तुम्ही तिचं लग्न. ए चुप चुप. हे फालतू नाटक माझ्या समोर नाही करायचे. भटक भावाने, जिकडे नाटक करायची आहेत ना तिकडे नाटक करायचे. अरे मी तुला चांगला ओळखून आहे. माझी मुलगी, आई. कोणाला फोन करत होतीस ना, त्याला फोन कर. पप्पांना सांगितलंय मी मंजित बद्दल. हो का? मग त्यांनी लगेच परवानगी दिली असेल नाही तुला? हो, पप्पांना हे लग्न मान्य आहे. वा 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 वा. जसा बाप तशी बेटी. मम्मा हे गबस. आणि काय रे मंजित, तू अजून इथेच उभास निर्लज्जासारखा? चल निघ इथून, निघ ना. जागृती, खेळून आलीस की आधी स्वच्छ हातपाय धुवा जा. किती वेळा सांगू मी तुला? आणि अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय मुळीच खेळायला जायचं नाही. समजलं? अगं पण मम्मा मी आता अभ्यास करत नाहीये. जागू, वेळच्या वेळी अभ्यास पूर्ण करत जा गं. किती वेळा सांगायचं तुला? ए मम्मा सांग ना, तू माझ्यासाठी काय काय आणणार आहेस? मी ना तुझ्यासाठी सायकल आणणार आहे आणि उड्या मारायला दोरी पण आणणार आहे. तुला आवडतात ना दोरीवरच्या उड्या? हो, आणि तुझ्या मैत्रिणींकडे सगळ्यांकडे सायकली आहेत ना? जान्हवी, काय चाललंय तुझं? अहो जागूला सांगतेय मी तिच्यासाठी काय काय आणणार आहे ते. जानू प्लीज,
प्लीज असं वेड्यासारखं नको वागूस ग. आता ह्यात काय वेड्यासारखं आहे? कोणाशी बोलतेस तू? हो, जागूशी बोलतेय मी. कुठे आहे जागू? हो, ही काय? तिथे कुणीही नाहीये. आता वेड्यासारखं तुम्ही वागताय. चल उठ उठ, झोपायला चल. थोड्या वेळ बसू द्या मला. उठ. हो, सोडा बरं मला. जान्हवी, जान्हवी भानावर ये. हो, असं काय करताय? हो, थोड्या वेळ. दिवाकर, दिवाकर असं काय करताय? थोड्या वेळ बसू द्या मला. जाऊ. माधुरी, अशी अचानक? अरे वा, पाणी वगैरे आणू का काही? नाही नाही, काही नकोय मम्मा, बस ग तू इथे. काय ग, अशी अचानक का आलीस? काय झालं? काही नाही, ऑफिसला जात होते, आले इकडे निघून. अवीला सांगितलंस ना? म्हणजे तुझ्या बरोबरच असतो ना तो? का ग, हसलीस का अशी? काही नाही ग मम्मा, त्याला इंडिपेंडेंट बिझनेस सुरू करायचा आहे. मग काय, इंडिपेंडेंट व्हायचंय त्याला. म्हणजे तुमचा हा बिझनेस सोडून दुसरा बिझनेस करायचा आहे का? जाऊ दे ना मम्मा, काही नाही. मम्मा, मम्मा त्याचा इगो हर्ट झालाय, पुरुषी अहंकार. अजून काय, बायको 4 पावलं पुढे जाते म्हटलं ना की प्रत्येक पुरुषाचं असंच होतं. नवरे म्हणतात ना स्वतःला. काय झालं? अविशी भांडण वगैरे करून आलीस का? भांडण ते काय नेहमीच आहे ग. अगं पण काय झालं, सांग तर खरं. मम्मा जाऊ देत ना, नको तो विषय. आता सांगतेस की नको ना मम्मा. मम्मा अगं, त्या दिवशी ते पंचीकर काका आले होते ना घरी ज्योतीला पाहायला, तेव्हा त्यांनी याला विचार, तू काय करतोस? तर म्हणाला बिझनेस सांभाळतो बायकोचा. तर ते म्हणाले, अच्छा म्हणजे तू सुद्धा वास्तुशास्त्र विशारद आहेस का? तर म्हणाला, नाही, मी फक्त बायकोचा बिझनेस सांभाळ. झाड हे म्हणताना साहेबांचा इगो हर्ट झाला, बाकी काही नाही. आता आता काय म्हणतोय, मी बायकोचा बिझनेस सांभाळणार नाही, मी इंडिपेंडेंट होणार, इंडिपेंडेंट बिझनेस सुरू करणार. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मला नाही वाटत अवी असं काही करू शकतो. मम्मा प्लीज, आधीच माझी खूप चिडचिड झालीये आणि तू उगीच डोक्याला ताप देऊ नकोस. मम्मा प्लीज ना. अगं चिडतेस काय शेव? कमाल आहे बाई या मुलीची. अरे सागर, ये बैस. बाबा, मला इथे येऊन 2 दिवस झाले आहेत, पण अवीची भेट नाही झाली माझी. नाही म्हणजे आईला विचारलं तर आई म्हणते मला नाही माहिती, बाबांना विचार. माधुरी तर माझ्याशी बोलतच नाही, आणि ज्योतीला विचारलं तर ती म्हणते दादा सकाळी निघून जातो तर रात्री उशिराच घरी येतो. हा दिवसभर कुठे असतो बाबा? काय चाललंय त्याचं? या आवीचं नेमकं काय चाललंय ना ते मलाही कळत नाहीये. कुठला तरी नवा बिझनेस करणार आहे म्हणे. कुठला बिझनेस ते काय सांगत नाही, पण या नव्या बिझनेसच्या नावाखाली दिवस रात्र बाहेर असतो. नाही पण याचं नेमकं काय चाललंय ते आपल्याला कळायला नको का बाबा? कसं कळणार? तुम्ही मुलं घरी काय सांगता का? आवी पण तसलाच,
त्याला काय विचारलं की अंगावर नुसतं ओरडतो बस. या मुलाचं कसं काय होणार काय कळत नाही. नाही, तुम्ही काळजी नका करू, मी बोलतो त्याच्याशी. बघ तू बोलून बघ, बघ काय सांगतो का ते. काय ग शर्मिले, काय चाललंय? दिनू दादा, तू कधी आलास? बराच वेळ झाला येऊन. अगं तो नाक्यावरचा तात्या आहे ना, तो भेटला होता. सांगत होता आपल्या सुनेची राम कहाणी. लई त्रास देते ग बिचाऱ्याला. तू केव्हापासून म्हाताऱ्यांशी गप्पा मारायला लागलास रे? अगं तो तात्या आहे ना, तो मला पोरावानी मानतो. तशी आहेत त्याला 2 पोरं, पर एक बी धडाच नाही. आणि ते मोठं तर लग्न झाल्यापासून नुसतं बिथरलंय. काय काय बी बोलतं ग बापाला. त्या बायकोचं ऐकून कुणाच्या घरात काय आणि कुणाच्या घरात काय. शर्मिले, प्रत्येकाच्या घरात काही ना काही स्टोरी असतीच बघ. नाही लोकांच्या घरच्या स्टोऱ्या कळल्या, पण इथे आपल्या घरी काय स्टोरी चाललीये माहितीये का? म्हणजे आपल्या घरात काय स्टोरी चालली आहे? तो राहुल देशपांडे आठवतोय का? कोण? तो तुम्ही त्याला पोलिसाकडे धाडला होता तो? तोच. त्याचं काय झालं आणखी? तो इथं आलाय राहायला. काय? आपले भाऊजी आहेत ना, तेच त्याला इथे घेऊन आलेत. आणि काय म्हणतायत माहितीये की तो आता इथेच राहील म्हणून आपल्या सोबत. भाऊजी आता आणखी काय नाव आणलं? ए दादा, मला ना तो राहुल देशपांडे अजिबात आवडत नाही. का? काय केलं त्यानं? अरे काय केलं नाही रे, पण मला ना त्याचा राग येतो. त्याच्याकडे बघितलं ना की कुठं आहे तो? कुठे असणार? दुपारचं गिळलं, आता गेलाय गावात उन्हाडक्या करायला. दुसरं काम काय आहे रे त्याला? आयला आता या राहुलला कशा पाय आणून ठेवलं भाऊजीनं घरात? अजून थोडा वेळ थांबली असतीस तर. मम्मा ऑफिसला जायचंय. थोडस काहीतरी खाऊन तरी घे ना. मम्मा ऑफिसला जाऊन काहीतरी खाते. टेन्शन आहे. छे नाही ग. मम्मा मगाशी मी तुझ्यावर रागवले, सॉरी. एक विचारू? मम्मा परमिशन काय मागतेस? बोल ना. नाही तसं नाही, आजकाल तुम्हाला कशाचा राग येईल सांगता येत नाही ना. मम्मा सॉरी म्हटलं ना. अगं मगाशी मी आले ना तेव्हा मी खूप टेन्शन मध्ये होते. आल्या आल्या तू विषय काढलास तर म्हणून, नाहीतर मी तुझ्यावर कधी रागवते का? बोल ना मम्मा. आणि हा प्लीज, तू पुन्हा अभिचा विषय काढणार असेल तर आपण या विषयावर नको बोलूया. दुसरं काही तुला बोलायचं असेल तर तू बोल. हे बघ, एखादा प्रश्न आपण दूर लोटत राहिलो ना तर तो चिघळतो आणि मग शेवटी त्याचं उत्तर आपल्याला मिळतच नाही.
पण मामा प्रश्न कितीही कठीण असला ना तरी त्याचं सोपं उत्तर मी शोधून काढेन. तू काळजी करू नकोस. पप्पा येईपर्यंत ते थांब ना. नको ग, मी निवांतपणे येईन ना. चल निघ. काळजी. हो. आता त्याला कशाला बघायला जात आहे? हे बघा, मला त्याला भेटायचंय. तुम्ही आणि त्या कुणालनी त्याला कसं काय तयार केलंय, म्हणजे त्याला कसं काय ट्रेनिंग दिलंय ते मला स्वतः पाहायचंय. प्रिया, तो प्रतीक तुला खूप त्रास देतो का ग? का? काय झालं? म्हणजे कोणी सांगितलं? प्रतीकनी तुला चिठ्ठी लिहिली होती का?